मालेगाव तालुक्यातील सौदाने गावातील विलास पवार यांच्या शेतामध्ये बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला होता। त्या घटनेचा पंचनामा करण्यात आलाय, पण गेल्या 2-3 महिन्यांपासून हा शेतकरी वनविभाग कार्यालयाच्या चक्रा मारून त्रस्त झालाय। आमच्या बकऱ्या वारल्या होत्या ना, बिबट्याने मारल्या होत्या ना, त्याकरता एवढे दिवस झाले बा असं त्याकरता आलो होतो आम्ही इथे। किती बकऱ्या गेल्या? 21 झाले ते। 21 पंचनामा झाला ना? हा झाला आहे। का बरं सही होत नाही डॉक्युमेंट्सवर? काही पैशांची मागणी वगैरे? ते काहीच विषय नाही, काही सांगतात नाही डायरेक्ट। आरेपो साहेबांनी इकडे प्रकरण पाठवल्यावर एसीएफ साहेब मंजूर करता आणि ते नाशिकला अनुदानसाठी मागणी करतो आणि अनुदान प्राप्त झालं आरेपो साहेब संबंधितेच्या खात्यावर पैसे वर्ग करतात। हा मुलगा आहे, त्याच्या 10व्या महिन्यात त्याच्या बकरीनं हमला झाला, तर 11व्या महिन्याला त्याच्याकडे पंचनामा झाला। तिकडच्या ऑफिस 27/11ला यांच्याकडे फॉर्म आला। 2 महिन्यानंतर 2 महिने होत आले त्या गोष्टीला, तरी कणकुरे साहेब यांनी त्या कागदावर सही केलेली नाही। हा गरीबाचा पोरगा, आदिवासी समाजाचा पोरगा आहे, याच्यावर अन्याय होतोय। म्हणजे याच्यावर कोणी बघायचं? म्हणजे हे सर्व मालक झाले। म्हणजे आम्ही रावण्या करायच्या, आम्ही लोकांचे पाय पडायचे, यांनी काय करायचं? खुर्चीवर बसायचं, सह्या करायचे नाही। आज झालंय का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।